सो एक जनरल मॅजिक नावाची एक डॉक्युमेंटरी आहे बरं का, टू बी वरती आहे बहुतेक. सो त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की जनरल मॅजिक नावाची एक कंपनी होती सिलिकॉन व्हॅलीमध्ये मेनी मेनी इयर्स बिफोर ॲपल ऑर एनी अदर कंपनी स्टार्टेड मेकिंग स्मार्टफोन्स. आणि त्यांनी ॲक्च्युली स्मार्टफोन्स बनवायला चालू केलं होतं. त्यांचं ॲक्च्युली AT&T बरोबर कॉन्ट्रॅक्ट वगैरे पण होतं, पण दे नेव्हर सक्सिडेड. आणि देन काही वर्षांनंतर स्मार्टफोन्स आले आणि देन ते सगळीकडे आले. सो त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की दे वर वे अहेड ऑफ द मार्केट, आणि त्याच्यामुळे ते नाही झालं. आणि त्या डॉक्युमेंटरीवर आणि अजून एका ठिकाणी मी कुठेतरी वाचलं असं की जेव्हा म्हणजे प्रॉडक्ट एखादं मार्केटमध्ये कधी आणायचं याविषयी अशा काही थिअरीज आहेत. तर त्यातली एक थिअरी अशी आहे की मार्केट हॅज टू बी कन्फ्युज्ड, की एखादी गोष्ट बरेचसे लोक करतायत पण कोणीच ते चांगलं करत नाही. अशी जर एखादी असं असेल तर त्यावेळेला ते तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणं इज समथिंग दॅट इज ॲडवायझेबल. कारण तुम्ही खूप आधी आणलं तर लोकच तयार नसतात ते अडॉप्ट करायला, आणि खूप नंतर आणलं तर ऑब्व्हियसली तुमच्या आधी कोणीतरी आलं असेल, सो त्यांनी तो मार्केट शेअर खाल्ला. पण नेहमी मी सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये आलो असं काही दरवेळेला यशस्वी होतच असं नाहीये. यू नीड ए कन्फ्युज्ड मार्केट टू एंटर विथ युअर प्रॉडक्ट.